कासारे छाईल प्रतापपूर हिंदळबारी या रस्त्याच्या कामात देखील कासारे गावातून जाणाऱ्या या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे व सुधारणा करण्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे। या परिसरातील स्थानिक लोकांकडून सुद्धा वारंवार तक्रारी आलेल्या आहेत, तरी देखील त्यात हे ठेकेदार काही दखल घेत नाही। ठेकेदाराने सिमेंटचे प्रमाण देखील कमी वापरल्याने आतापासूनच खडी त्या ठिकाणी निघालेली आहे व रस्ता खराब झालेला आहे। धमनार ते मजदी, शेवाळी फाटा ते धमनार या रस्त्याचे वर्क ऑर्डर देऊनही संबंधित ठेकेदार काम सुरू करीत नाही। अशा या रस्त्यांवर प्रचंड खड्डे पडलेले असून दररोज ठेकेदारास सूचना देऊनही ठेकेदार काम करीत नाही। अशा या ठेकेदारांवर कारवाई करणार का, यांना ब्लॅक लिस्ट मध्ये टाकणार का, अशी आपणास मी विनंती करते। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील अनेक गाव वाडेपाडे विखुरलेले असून 400 ते 500 गाव असून प्रत्येक गावाला अमरधाम, स्मशानभूमी, दफनभूमी यांची सोय नाही। गावागावांमध्ये सामुदायिक कार्यासाठी समाज मंदिर, महिला बचत गटांना बैठकीसाठी कार्यालय, तरुणांना खेळण्यासाठी, अभ्यासासाठी लायब्ररी, सांस्कृतिक कार्यालय, गावागावांमध्ये ज्येष्ठांसाठी विरंगुळ्याचे ठिकाणे सोयी पुरवणे, अशा या नवीन आणि दुरुस्त ग्रामपंचायत कार्यालये बांधणे आवश्यक आहेत। त्यासाठी निधीची तरतूद करण्यात यावी अशी मी आपणास विनंती करते। अध्यक्ष महोदय, माझ्या साक्री पंचायत समितीच्या इमारतीच्या विस्तारीकरणासाठी 10 कोटी रुपयाची निधीची तरतूद करण्यात यावी अशी मी आपणास विनंती करते। धन्यवाद। अध्यक्ष महोदय, नैसर्गिक आपत्ती आल्यास किंवा अनपेक्षित घटना घडल्यास नुकसान भरपाईची तरतूद करण्यात आली नसून शासनास नम्र विनंती करते, नुकसान झालेल्या कुटुंबियांना भरीव अशी मदत मिळेल अशी तरतूद करावी अशी मी नम्र विनंती करते। स्थानिक नियोजन विभागात लोकप्रतिनिधींना देखील विश्वासात घेऊन त्यांच्याही सूचनांचा विचार केला जावा अशी मी आपणास विनंती करते। अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघात शेतकऱ्यांना अत्यंत जिव्हाळ्याचा असलेला पांजरा कान सहकारी साखर कारखाना गेल्या 20 ते 25 वर्षापासून बंद पडलेला असून तो कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आमचा गेल्या 5 वर्षापासूनचे प्रयत्न सुरू आहेत। माझे सन्माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोनही मुख्यमंत्री साहेब यांना नम्र विनंती करते की माझ्या मतदारसंघातील पांजरा कान सहकारी साखर कारखाना व दीनदयाळ आदिवासी सहकारी सूतगिरणी पिंपळनेर हे दोनही प्रकल्प आहेत, परंतु ते दोन्ही प्रकल्प बंद असून ते पुन्हा सुरू करण्यासाठी आम्हाला सहकार्य